Good afternoon, all of you. So today we'll discuss about the XOR gate, and that is the third type of derived gate. So in last lecture we discussed about the basic gates and two derived gates. Okay, two derived gates are there: NOR gate and NAND gate. So this NOR gate and NAND gate is also called as what? Universal gate. What is the reason? Because using this gate, using these two gates, we can design any other gate in logic gates, and that's why these two gates are called the universal gate. Remember that. NOR gate आणि NAND गेटला युनिव्हर्सल गेट का म्हणायचं हे मी याच्या आधीच तर सांगितलंय आणि पुन्हा इथे सांगतोय की NOR गेट आणि NAND गेट यांचा वापर करून आपण कुठलंही बेसिक गेट किंवा डिराइव्ड गेट काय करू शकतो, डिझाइन करू शकतो लॉजिक गेट मधलं, आणि म्हणूनच त्या दोन्ही गेटला आपण काय म्हणतो तर युनिव्हर्सल गेट असं म्हणतो. इज इट क्लियर? नाउ there is another gate in derived gates, that is third type in derived gates, that is the XOR gate. derived gate मधला जो तिसरा टाइप आहे तो म्हणजे कुठला आहे तर XOR gate. So look here, second type, that is derived gate, and in derived gate now we discuss about the last type of derived gate, that is XOR gate. XOR gate is called as what? Exclusive OR gate. Remember that. Exclusive OR gate. याला आपण काय म्हणतो? एक्सक्लुझिव्ह OR गेट म्हणतो, किंवा याला असंही म्हणतात कॅपिटल X OR गेट, किंवा EX, E कॅपिटल करतो, X स्मॉल ड्रॉ करतो आपण इथं आणि पुढे लिहितो OR गेट. So we can say this exclusive OR gate, either XOR gate or capital XOR gate, or we can simply say exclusive OR gate. In exam there is a one question, and that question is asked for comparison between the inclusive OR gate and exclusive OR gate. Now what is meant by inclusive OR gate? Inclusive OR gate म्हणजे काय बाळांनो, जो आपण OR gate आधी बघितला, सिंपल OR gate जो बेसिक गेट्स मध्ये बघितला, तो म्हणजे काय inclusive OR gate, हे लक्षात घ्या. ओके, तो म्हणजेच काय तर inclusive OR gate, आणि exclusive OR gate म्हणजे हा. सो बऱ्याच वेळी एक्झामला काय विचारतात, दी डिस्टिंग्विश बिटवीन इन्क्लुझिव्ह OR गेट अँड एक्सक्लुझिव्ह OR गेट. इन्क्लुझिव्ह OR गेट म्हणजे सिंपल OR गेट जो आपण बेसिक गेट्स मध्ये बघितला पहिला टाइप. ओके, तो आपल्याला तिथं मेन्शन करायचा आहे, तो आपल्याला तिथं लिहायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि तो कोणाशी कंपेअर करायचा आहे तर त्या XOR शी किंवा एक्सक्लुझिव्ह OR गेटशी तो कंपेअर करायचा. नाउ फर्स्ट वी डिस्कस अबाउट द सिम्बॉल ऑफ एक्सक्लुझिव्ह OR गेट. Okay, so look at here, what is the symbol of exclusive, or how we can draw the symbol of exclusive OR gate? So it's simply OR gate symbol, but we can draw behind this OR gate symbol one half circle. या OR gate symbol च्या बॅकग्राऊंडला आपल्याला आणखी एक हाफ सर्कल काय करायचं आहे, ड्रॉ करायचं. लक्षात येतं का? त्या OR गेटच्या बॅक साइडला आपल्याला आणखी एक हाफ सर्कल ड्रॉ करायचा आहे. त्यालाच आपण कोणाचा सिंबल म्हणतो, XOR गेटचा सिंबल म्हणतो. ओके, हा OR गेटचा सिंबल आहे आणि पुन्हा त्याच्या बॅक साइडला आपण हा एक हाफ सर्कल ड्रॉ केला. सो इट इज अ सिंबल ऑफ XOR गेट. इफ आय एम प्रोवाइडिंग हियर इनपुट A and B, what should be the output? Output Y is equal to what? A XOR B. So that is the symbolic representation of what? XOR gate. ओके, प्लस साइन आहे आणि त्याच्या अराउंड सर्कल आहे, हे लक्षात घ्या. प्लस साइन आहे आणि त्याच्या अराउंड मध्ये काय आहे, सर्कल आहे, आणि ते हा सिंबल काय इंडिकेट करतो तर XOR फंक्शन इंडिकेट करतो, किंवा आपण म्हणू की XOR ऑपरेशन हा सिंबल काय करतो, इंडिकेट करतो. सो दिस सिंबल इज फॉर व्हॉट? XORing. काय म्हटलं मी, हा सिंबल कशासाठी आहे, XORing साठी, हे लक्षात घ्या. सो दिस इज द बुलियन इक्वेशन ऑफ द XOR गेट आल्सो, and this is logical symbol for XOR गेट. सो ज्यावेळी आपण XOR गेटचा लॉजिकल सिंबल ड्रॉ करणार त्यावेळी लक्षात ठेवायचं की आपल्याला हा लॉजिकल सिंबल अशाच पद्धतीने ड्रॉ करायचा आहे. ओके, OR गेटचा सिंबल ड्रॉ करायचा नाही, हे लक्षात ठेवा. सो दिस फिगर शोज द सिंबल ऑफ XOR गेट. दिस फिगर शोज द सिंबल ऑफ XOR गेट. इथे मी सिंबल लिहितो फक्त, सिंबल ऑफ XOR gate. Now what is the Boolean equation? Boolean equation is equal to what? A XOR B. त्या साइनला काय म्हणायचं, XOR म्हणायचं. This sign is called as what?
XOR कसं साइन ड्रॉ केले आपण प्लस साइन आणि त्याच्या अराउंड काय आहे सर्कल आहे हे लक्षात घ्या मध्ये प्लस साइन आहे आणि त्याच्या अराउंड सर्कल ड्रॉ केलंय म्हणजे हा कशाचा साइन आहे XOR चा साइन आहे हे लक्षात घ्या आणि आपण ह्याला म्हणणार काय आहोत XOR च म्हणतो सो A XOR B आता हेच बुलियन इक्वेशन आहे सो आय कॅन राइट हियर y A XOR B आता ह्याचं मीनिंग काय असतं बघा y is equals to A XOR B this is Boolean equation again we cannot define the value of output using this equation so therefore there is a simplified equation काय म्हटलं मी त्यामुळे हे इक्वेशन यूज करून आपण आउटपुटची व्हॅल्यू डिफाइन करू शकतो का नाही त्यासाठी XOR चं आणखी एक सिम्प्लिफाइड इक्वेशन आहे ते आता मी इथं लिहितो बघा y is equals to A complement B y is equal to A complement B plus A into B complement. So clear? What I said? Y is equal to A into A complement into B plus A into B complement. And these two equations are called the Boolean equations of XOR. हे दोन्ही इक्वेशन्स करेक्ट आहेत बघा. पण A XOR B ने आपल्याला डिस्टिंग्विश करता येत नाही की त्याचं आउटपुट आपण कसं फाइंड आउट करणार म्हणून हे सिम्प्लिफाइड इक्वेशन आहे XOR गेटचं काय लिहिले बघा मी इथं A कॉम्प्लिमेंट इनटू B डॉट मीन्स व्हॉट दी अँडिंग हा डॉट काय इंडिकेट करतो इथं अँडिंग इंडिकेट करतो हे लक्षात घ्या प्लस A डॉट B पुन्हा A आणि B मध्ये अँडिंग आहे पण इथं B चा कॉम्प्लिमेंट आहे ओके इथं B चा कॉम्प्लिमेंट आहे आणि या ठिकाणी A चा कॉम्प्लिमेंट आहे सो दिस बुलियन इक्वेशन फॉर XOR गेट आणि याला आपण काय म्हणतो सिम्प्लिफाइड बुलियन इक्वेशन ऑफ XOR गेट इज इट क्लियर कारण आपल्याला A XOR B वरून डिफाइन करता येत नाही आउटपुट काय असेल we cannot define the output here and that's why there is a simplified equation for XOR gate and that equation is A complement into B plus A into B complement. Is it clear? So this is called the Boolean equation of XOR gate. now आपण काय म्हणणार आहोत Boolean equation म्हणणार आहोत कशाचं XOR gate. So this is Boolean equation of XOR. So it is clear to all of you what is the symbol and what is the Boolean equation for XOR gate. ओके आणि याच्यामध्ये बुलियन इक्वेशन मध्ये सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन पण आहे प्लस साइन आणि अराउंड ला काय आहे सर्कल आहे हे लक्षात घ्या ओके आणि हे सिम्प्लिफाइड इक्वेशन आहे A कॉम्प्लिमेंट इनटू B प्लस A इनटू B कॉम्प्लिमेंट ओके हे सिम्प्लिफाइड इक्वेशन का कारण आपल्याला आउटपुट फाइंड आउट करता यावं इझिली म्हणून आपण हे सिम्प्लिफाइड इक्वेशन यूज करतो ऍज अ XOR गेट इक्वेशन म्हणून इज इट क्लियर ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस पार्ट shall we move next term truth table now look here the truth table काय असणार आहे सर so truth table of XOR gate truth table of XOR gate look here how many inputs are there how many inputs for this XOR gate how many inputs tell me two inputs very good so there are two inputs input A and B so how many possible conditions in truth table how many possible conditions in truth table 4 very good so here we can take four possible conditions for input A and B so first possible condition that is A and B 0 0 what I said A and B 0 0 so what should be the output what should be the output of this XOR gate so I can write here simplified equation y is equals to A complement into B plus A into B complement so I can write here simplified equation of XOR gate y is equals to A complement into B plus A into B complement now look here when both inputs are 0 0 then we are getting output here 0 how I will explain in next part okay हे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन हे कसं आलं फक्त आता ट्रूथ टेबल लक्षात ठेवा ज्यावेळी इनपुट दोन्ही 0 0 असतात त्यावेळी आउटपुट काय असतं 0 असतं इज इट क्लियर नाउ when A is 0 and B is 1 then the output is 1 okay A 0 असेल आणि B 1 असेल तर आउटपुट काय येतं 1 येतं again when A is 1 and B is
0, then output should be equal to 1. A 1 आहे, B 0 आहे, output काय येतं 1 येतं. त्यानंतर when both inputs are 1, what I said, both inputs are 1, then we are getting output again equals to 0 in XOR gate. So that is the truth table of XOR gate. हे जे मी इथं ड्रॉ केलंय ते काय आहे, XOR गेटचं ट्रूथ टेबल आहे. And look at the condition. Look at the condition. When both inputs are 0 0, that means both inputs are low, we are getting output low. And when both inputs are high, again we are getting output is low. Okay, दोन्ही इनपुट्स लो असताना आउटपुट लो भेटतं आणि दोन्ही इनपुट्स हाय असताना सुद्धा आपल्याला आउटपुट काय भेटतं बाळांनो, लोच भेटतं. फक्त आउटपुट हाय कुठं भेटतं, ज्यावेळी एखादा कुठलाही इनपुट 1 असतो आणि दुसरा इनपुट काय असतो 0 असतो, त्याच वेळी आपल्याला आउटपुट काय भेटतं, हाय भेटतं. तर आता इथं डेफिनेशन कशी लिहायची? So when we can write here definition of XOR gate, we can add there another one sentence. Okay, and what is that sentence? I will tell you in definition. Look here, what is the definition of the XOR gate? So definition is when or if, we can say if A is true, or again we can use here or, if A is true or B is true, A is true or B is true, but not or. That sentence is very very important. But not or what we can say, but not both. Okay, but not both. What we can say here, but not both. Then output is true. Output Y is true. So what is the definition? Look here. If A is true, or B is true, म्हणजे एक तर A true असेल किंवा B true असेल. काय म्हटलं मी? एक तर A true असेल किंवा B true असेल, but not both. What is the meaning of that sentence? But not both. दोन्ही पण 1 नको आहेत. लक्षात आलं का? दोन्ही इनपुट्स 1 नको आहेत आपल्याला इथं. So that is the meaning of this sentence. But not both. Then Y is true. काय म्हटलं मी? Then Y is true. So या डेफिनेशन मध्ये पाहून काय महत्त्वाचं आहे? If A is true or B is true. बघा, आपण जसं OR गेटची डेफिनेशन लिहिली होती, सेम डेफिनेशन आपण इथं लिहितो. OR गेटची जशी डेफिनेशन लिहिली होती आपण, if A is true or B is true, then Y is true असं लिहिलं होतं. बरोबर आहे? हे XOR गेट आहे, एक्सक्लुझिव्ह OR गेट आहे. तर इथं आपण काय लिहितो? सेम डेफिनेशन, if A is true or B is true. आणखी एक सेंटेन्स इथं ऍड करतो फक्त आपण, ते कुठलं? But not both. That is very important sentence. But not both, then Y is true. Is it clear to all of you? Then and then only Y is true. Otherwise Y is false. Otherwise Y is false. So that is the definition of XOR gate. तर ही काय बाळांनो, XOR gate ची डेफिनेशन. In terms of high and low आपण लिहू शकतो. High and low कसं लिहिणार? If A is high, if input A is high or input B is high, but not both inputs are high, then output is high, otherwise output is low. काय म्हटलं मी? If input A is high or input B is high, but not both inputs are high, then output is high, otherwise output is low. Is it clear? याचं मीनिंग काय बाळांनो? या दोन्ही इनपुट मध्ये आयदर वन इनपुटच काय पाहिजे, हाय पाहिजे, दुसरं इनपुट ऍट दॅट टाइम लो पाहिजे, तरच आउटपुट काय भेटेल, हाय भेटेल. अदरवाइज आउटपुट काय भेटणार आहे, लो भेटणार आहे. म्हणजे या केस मध्ये जरी दोन्ही इनपुट्स हाय असतील तरी सुद्धा आपल्याला आउटपुट काय भेटतं बाळांनो, लोच भेटतं. इज इट क्लियर? So that is the truth table and definition of exclusive OR gate, or we can say XOR gate. Is it clear to all of you? These 4 parameters is clear to all of you. First, the symbol, then Boolean equation of XOR gate. In this Boolean equation, we can write 2 equations using symbol A XOR B. So this plus sign and circle indicates what? XORing function. Then simplified equation, A complement into B plus A into B complement. Okay, and then
the truth table of XOR gate. In that truth table, look at here. Whenever there is either one input is high, then and then only we are getting high output. Otherwise, we are getting the low output. Then we discuss about the definition. What is the definition of XOR gate? Look at here. If A is true or this or is very important, or B is true but not both. But not both चा अर्थ काय? दोन्ही इनपुट्स ट्रू नसायला पाहिजे. Like this condition, last condition. इथं बघा A आणि B दोन्ही हाय आहेत म्हणजे ट्रू आहे. ओके, म्हणून हा सेंटेन्स इथे यूज केलाय. बट नॉट बोथ, देन आउटपुट Y is true. Otherwise आउटपुट Y is low. लक्षात आलं? तरच आउटपुट Y ट्रू असेल म्हणजे लॉजिकली 1 असेल. अदरवाइज आउटपुट काय असणार आहे? लो असणार आहे, फॉल्स असणार आहे, म्हणजे लॉजिकली काय असणार आहे? 0 असणार. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट? नाउ सेम ट्रूथ टेबल वी विल प्रूव युजिंग दिस इक्वेशन. हे जे काय सिम्प्लिफाइड इक्वेशन आपण इथे लिहिले त्या इक्वेशनचा यूज करून मी हे ट्रूथ टेबल तुम्हाला पुन्हा इथे प्रूव्ह करून दाखवणार. सो हा पार्ट कळाला? इट इज क्लियर टू ऑल ऑफ यू? It is clear? Send me message fast. Okay. So now we are moving towards next. Using this simplified equation, we can now prove this truth table. Look at here how. So I can write here first simplified equation. What is the simplified equation of exclusive OR gate? Y is equal to A complement into B plus A into B complement. So that is the simplified equation of exclusive OR gate. Is it? Now we can take their condition. Look at here. If A is equals to 0 and B is equals to 0, so I can write here if A is equals to 0 and B is equals to 0, then what happens in that equation? Or using equation, what is the output? Look at here. Y is equals to, now A is equals to 0, so 0 complement into B is equals to 0, so 0 is there, plus A is equal to 0 and into B complement is there. That means 0 complement is there. So what happened here? 0 complement is 1. 1 into 0 plus 0 into again 0 complement. That means it is 1. So 1 into 0, what is the answer? 0 plus 0 into 1. 0. So 0 plus 0. What should be the output? Output should be equals to 0. Output should be equals to 0. Look at here. When both inputs are 0, then we are getting here in truth table output should be equals to what? 0. Is it clear? ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असतील त्यावेळी आपल्याला इथं आउटपुट जे भेटले म्हणून ते काय भेटले? 0 भेटले. ओके, नाउ वी कैन टेक हियर नेक्स्ट कंडिशन. आता दुसरी कंडिशन घेऊया. सेकंड कंडिशन काय आहे? A is equals to 0 and B is equals to 1. So look at here. When A is equals to 0 and B is equals to 1, then what happens? So when A is equals to 0 and B is equals to 1, so look at here. A is equals to 0, so 0 complement is there. Into B is 1. Again here A is equals to 0 and B complement. That means we are putting here B is equals to 1, so 1 complement is there. Okay. So here 0 complement is 1 into again this 1. Again there is a 0 and into 0 1 complement is 0. So 0 into 0 we are getting output 0, but 1 into 1 we are getting here 1. So final output 1 plus 0 is equal to what? 1. So that is the final output of XOR gate. Y is equal to what? 1. पुन्हा एकदा सांगतो मी, नीट लक्ष द्या. A is equal to आपण 0 घेतलाय आणि B is equal to काय घेतलंय? 1 घेतलंय. हे फक्त या इक्वेशन मध्ये पुट करायचं. पण इक्वेशन मध्ये पुट करताना काय लक्षात ठेवायचं आहे? A कॉम्प्लिमेंट असेल तर 0 चा कॉम्प्लिमेंट होईल आणि B कॉम्प्लिमेंट असेल तर 1 चा कॉम्प्लिमेंट होईल. हे लक्षात ठेवा. सो म्हणून इथे लिहिलेलं बघा मी A is equal to 0 आहे. So 0 complement into 1 कारण B is equal to 1 आहे. Plus 0 into B is equal to 1 आहे. So 1 चा complement आहे तिचा. Okay. So here we can take the complement of 1. So what we are getting here? 0 into 0. 1 complement is 1. So 1 into 1. So 1 into 1 into 0. Answer is 0. So 1. Y is equal to what? 1. Is it clear? Y is equal to what? 1. So it is the second condition. When input A is 0 and B is 1, then we are getting output 1.
Now third condition, we can take now a is equals to 1 and b is equals to 0. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? a is equals to 1 घ्यायचं आहे आणि b is equals to काय घ्यायचं आहे? 0 घ्यायचं आहे. Look here. So when we can take here, if a is equals to 1 and b is equals to 0, then what happens? So a is now 1 complement is there, b is 0. Remember that. Here again a is 1 and b is 0. So 0 complement is here 1. So we are getting here 1 into 1 now. And here we are getting a 0 into 0. So here the answer is 0 into 0, 0 plus 1 into 1. 1 is there. 1 into 1, 1. So 1 plus 0. Y is equal to what? 1. So when there is a third condition, input A is 1 and input B is 0, we are getting output again 1 using this simplified equation. Okay. Now last condition, when both are 1. If A is equals to 1 and B is equals to also 1, then what happens? So look here, A is 1, so 1 complement is there, B is also 1, so I can write here 1. Okay, so A complement into 1 is there, plus again A is 1 and B is also 1, so 1 complement is there. So whenever we can take 1 complement, so that means it is 0. Here again there is a 1 complement, that means it is 0, and there is a 1 as it is. So 0 into 1. 0 into 1 काय असेल 0 असेल पुन्हा 1 into 0 येतं ते पण काय असणार आहे 0 असणार so 0 plus 0 what should be the output 0 so whenever both inputs are high that means logically 1 we are getting their output must be equals to 0 पुन्हा आपल्याला बघा आउटपुट काय भेटलं इक्वल्स टू काय मिळालं 0 मिळालं is it clear so this truth table we can prove using this simplified equation of exclusive OR method. Is it clear? So truth table is here proved. So जो काय आपण इथे truth table लिहिला बाळांनो तो correct आहे using this simplified equation. Okay? And remember this definition that is very important. If A is true or B is true but not both याचा अर्थ काय दोन्ही ट्रू नसायला पाहिजे म्हणजे दोन्ही हाय नसायला पाहिजे. जर दोन्ही हाय असतील तरी आउटपुट काय येईल 0 असेल. लक्षात आलं आयदर ए तरी हाय पाहिजे किंवा बी तरी हाय पाहिजे दोन्ही हाय नको आहे जसं आपण ऑरिंग मध्ये बघितलं होतं ऑर गेट मध्ये दोन्ही हाय असले तरी आउटपुट काय असतं हाय असतं ओके बट इन एक्सऑर गेट देयर इज अ व्हेन बोथ इनपुट्स आर हाय देन आउटपुट शुड बी इक्वल टू व्हाट 0 एवढं फक्त लक्षात ठेवा ऑर गेट मध्ये दोन्ही हाय असताना आउटपुट आपल्याला हाय भेटतं पण एक्सऑर गेट मध्ये दोन इनपुट जर हाय असतील तर आपल्याला आउटपुट लोच भेटतं इज इट क्लियर आणि हे आपण युजिंग दिस सिम्प्लिफाइड इक्वेशन प्रूव्ह सुद्धा केलं सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट ओके सो सिमिलरली आपण 2 इनपुट जसे दिले तसं 3 इनपुट देऊ शकतो वी कॅन प्रोव्हाइड हियर 3 इनपुट्स आल्सो 3 इनपुट सुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो 2 इनपुट प्रोव्हाइड करू शकतो एक्सऑर गेटला मी 4 इनपुट सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो मी सांगितले तुम्हाला ऑलरेडी लॉजिक गेटला आपण मल्टिपल इनपुट प्रोव्हाइड करू शकतो बट वी आर गेटिंग देयर ओनली सिंगल आउटपुट हे लक्षात ठेवा पण लॉजिक गेटचं आउटपुट जे असतं ते काय असतं बाळांनो सिंगलच असतं इज इट क्लियर और वी कैन से इट हैज ओनली वन आउटपुट ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस कांसेप्ट एक्सऑर गेट 4 पॅरामीटर्स सगळ्यांना समजले सिम्प्लिफाइड इक्वेशन कळालंय आता आपण लॉजिकल डायग्राम बघणार आहोत याची okay so what is the logical and how we can draw here logical diagram for XOR gate look here जसं आपण स्विचिंग यूज केलं होतं लास्ट टाइम प्रत्येक गेटला आपण स्विचिंग यूज केलं होतं पॅरलल स्विचिंग किंवा सिरीज मध्ये स्विच यूज केले होते आपण ओके आता इथं जो स्विच यूज करतो आपण त्याला आपण म्हणतो SPDT so this switch name is SPDT what is meant by SPDT सिंगल पोल डबल थ्रू काय म्हणलं मी सिंगल पोल डबल थ्रू याचा अर्थ काय असतो सिंगल पोल असतो म्हणजे सिंगल आपण इथं इनपुट प्रोव्हाइड करू शकतो पण आउटपुट ज्यावेळी आपल्याला मिळतं त्यावेळी काय मिळतं डबल मिळतं किंवा दोन्ही ठिकाणी आपण त्याचा आउटपुट काय करू शकतो घेऊ शकतो ओके आता हा जो स्विच आहे तो आपण एक्सऑर गेट मध्ये यूज करतो एक्सऑर गेटचं लॉजिक सर्किट डिफाइन करण्यासाठी कुठला स्विच यूज करतो SPDT म्हणजे काय सिंगल पोल डबल थ्रू एवढं फक्त लक्षात ठेवा ओके तो आता स्विच आपण कसा ड्रॉ करतो ते आता मी इथं दाखवणार आहे लोक हियर सो आपण इथं +5 व्होल्ट सप्लाय देणार आहोत ऍज इट इज जसे आपण मागचे लॉजिक सर्किट ड्रॉ केले सेम सर्किट
त्यानंतर इथे आपला तो स्विच यूज करायचा. आता हा स्विच यूज करताना मी तो स्विच ए असं लिहितो कारण एकच स्विच आहे तो एसपीडीटी म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यामध्ये जे फंक्शनिंग असतं ते असं क्रॉस फंक्शनिंग असतं. इंटरनली स्विचिंग ऍक्शन कसे असते, क्रॉस मध्ये असते. आता बघा हा ए स्विच आहे, हा बी स्विच आहे. या वरच्या दोन्ही कंडिशन आपण 0-0 कन्सिडर करतो आणि या खालच्या दोन कंडिशन आपण काय कन्सिडर करतो, 1-1 कन्सिडर करतो. हे लक्षात ठेवा कारण हे जे दोन पॉइंट्स आहेत ते हाय व्होल्टेजशी कनेक्टेड असतात आणि हे जे दोन पॉइंट्स आहेत ते लो व्होल्टेजशी कनेक्टेड असतात. ओके, म्हणून आपण म्हणतो की ह्याला 0-0 कंडिशन या दोन पॉइंटला, आणि या दोन पॉइंटला आपण काय म्हणतो 1-1 कंडिशन. आता बघा ज्यावेळी ह्याच्या अक्रॉस मी रेझिस्टर आणि एलईडी कनेक्ट करणार त्यावेळी एलईडी कधी ग्लो होईल, when this LED will be glow. Look at here, when this LED will be glow. So that is the logic circuit of XOR gate, we can say logic circuit of XOR gate. Circuit of XOR gate. This figure shows logic circuit of XOR gate, and in that circuit we can take here 0-0 position. फक्त एवढं लक्षात ठेवा. आता 0-0 म्हणजे काय असणार आहे, ओपन स्विच असणार आहे, आणि 1-1 म्हणजे काय असणार आहे, क्लोज स्विच असणार. पण आता हा एसपीडीटी स्विच आहे त्यामुळे आपण ओपन स्विच आणि क्लोज स्विच म्हणणार नाही. आयदर आपण 0 कंडिशन म्हणणार किंवा 1 कंडिशन म्हणणार. कारण या स्विच मध्ये कसं असतं, हे दोन जे पॉइंट्स आहेत ते कुठे कनेक्ट असतात म्हणून सांगितलं मी, +5 व्होल्ट. ओके, आणि हे बाकीचे दोन पॉइंट्स आहेत ते त्या स्विच मधले कुठे कनेक्ट असतात, तर निगेटिव्ह 5 व्होल्टला, म्हणजे ग्राउंडला, त्या बॅटरीच्या ग्राउंडला कनेक्ट असतं. ओके, आणि म्हणूनच या दोन पॉइंटसाठी आपण लॉजिकल कंडिशन 0 घेतो. हे लक्षात ठेवा. त्या स्विच मध्ये त्या दोन्ही पॉइंटसाठी आपण लॉजिकल कंडिशन काय घेतो, 0 घेतो, आणि या दोन पॉइंटसाठी लॉजिकल कंडिशन काय घेतो, 1 घेतो. कारण याचं रिझन काय सांगितलं मी, हे दोन पॉइंट्स इंटरनली कुठे कनेक्ट असतात, पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ दी बॅटरी. व्हॉट आय सेड, these two points which I have shown here, 1-1, these 2 points are internally connected with what, positive potential of battery, and that's why we can say these 2 points are high logically, किंवा आपण याला काय म्हणतो, हे 1-1 आहे. नंतर हे A आणि B चा जो पॉइंट आहे that is 0-0. आता हे 0-0 का आहेत, कारण इंटरनली ते कुठे कनेक्टेड आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ बॅटरी म्हणजे ग्राउंडला कनेक्टेड आहे. ओके, and that's why these 2 points are 0-0. आणि इथं आपण जो स्विच यूज केला, स्विच ए आणि स्विच बी. ओके, इथं काय म्हणले, स्विच ए आणि स्विच बी म्हणजे इनपुट ए आणि इनपुट बी आहे. लक्षात आलं का, इनपुट ए आणि इनपुट बी. म्हणून मी हे ट्रूथ टेबल असंच ठेवलं कारण ह्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करणार नाही आहे. जसं आपण लास्ट गेट्स मध्ये बघितलं होतं, ओपन स्विच केला होता, क्लोज स्विच केला होता, पण इथं आपण तसं करणार नाही आहोत. लक्षात आलं. सो इथं आपण काय करणार आहोत, डायरेक्टली 0-0 कंडिशन आणि 0-1 कंडिशन घेणार आहोत. का असं घेणार आहोत, कारण हा जो आपण स्विच यूज केला तो स्विच कुठला आहे, एसपीडीटी स्विच आहे. एक्सऑर गेटचं सर्किट, लॉजिक सर्किट डिझाइन करण्यासाठी आपण कुठला स्विच यूज केलाय, एसपीडीटी. एसपीडीटी म्हणजे काय, सिंगल पोल डबल थ्रू. ओके, आणि ह्या स्विचचं फंक्शनिंग कसं असतं की 2.00 आहे. टोटल 4 पॉइंट्स आहेत या स्विच मध्ये. हे वरचे 2.00 आणि खालचे 2.11 आहेत. हे 1-1 का आहेत म्हणून मी सांगितलं, तर हे दोन्ही पॉइंट्स इंटरनली पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ बॅटरीला कनेक्टेड असतात. आणि हे 0-0 का आहेत, कारण हे दोन्ही पॉइंट्स इंटरनली निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ बॅटरीला काय असतात, कनेक्टेड असतात. इज इट क्लियर? नाउ लुक हियर, व्हेन बोथ कंडिशन्स आर 0-0 म्हणजे दोन्ही ए आणि बी हे दोन्ही स्विच जर 0-0 पॉइंटला कनेक्टेड असतील, म्हणजे त्या एसपीडीटीच्या ग्राउंडला कनेक्ट असतील, तर काय होईल, याच्यातून कनेक्शन होईल का, बघा कनेक्शन कधी होणार आहे, ही एक लाईन आहे आणि ही क्रॉस लाईन आहे त्याला. सो या दोन्ही लाईन मध्ये कनेक्शन नाही आहे. जर हा स्विच ए इथं कनेक्ट झाला तर तिथून करंट पास होईल, अदरवाइज करंट पास होणार नाही. हे लक्षात घ्या. सो व्हेन द कंडिशन ऑफ दिस टू स्विच A and B is connected with 0-0, that means ground. ज्यावेळी ते ग्राउंडला कनेक्टेड असतील म्हणजे 0-0 पोटेन्शियलला कनेक्टेड असतील, त्यावेळी आउटपुट जे आहे ते 0 आहे, कारण याच्यातून करंट पास होणार नाही. there is a cross connection. इथं क्रॉस कनेक्शन आहे, इथं करंट पास होईल का, नाही, ओपन आहे या साइडला. परत इथून बी साइडला बघा, ती पण साइड ओपन आहे, तो त्यामुळे इथं करंट पास होणार नाही. and that's why this LED should not be glow.
एलईडी ग्लो होणार नाही, कारण या सर्किट मधून करंटच पास होणार नाही. when these two switches are connected with this 0 point. Okay, so when A is connected with 0, आता बघा A is connected with 0 but now B is connected with 1. आता हा B ह्या 1 शी कनेक्टेड झाला. आता इथून करंट फ्लो होईल का, कारण क्रॉस कनेक्शन झालं. बघा A मधून या पॉइंट ला जातो, पुन्हा इथून करंट फ्लो होणार ह्या लाईन मधून, या लाईन मधून करंट फ्लो होईल अगेन बॅक टुवर्ड्स द रेझिस्टर देन एलईडी. So this current will be flow through this point A to this 0-1 line. या लाईन मधून तो करंट फ्लो होईल आणि पुन्हा तो रेझिस्टर मधून पुन्हा एलईडी मधून फ्लो होईल. and at that time एलईडी should be glow. त्यावेळी एलईडी काय होईल, ऑन होईल. सो इथं फक्त ऑन ऑफ लिहितो, आउटपुट मध्ये मी फक्त इथं काय लिहितो, एलईडी लिहितो. आणि हा एलईडी पहिल्या केस मध्ये ऑफ असेल कारण तिथं कुठलंही कनेक्शन नसणार आहे इन बिटवीन दॅट स्विच. दुसऱ्या केस मध्ये तो काय असेल, on असेल. LED should be on. In third case, look at here. Third case कुठली आहे, A is 1 and B is 0. आता A 1 करायचं आहे म्हणजे A इथं कनेक्ट केला आणि B 0 केला तरी सुद्धा बघा इथं क्रॉस कनेक्शन झालं. कनेक्शन आहे का इथे, सो इथून करंट फ्लो होणार आहे. सो या दोन्ही स्विच मध्ये काय आहे, आता कनेक्शन आहे. सो देयर इज अ कनेक्शन बिटवीन these two switches and whenever there is a connection between the two switches, current will be flow through that सर्किट. त्याच वेळी त्या सर्किट मधून करंट फ्लो होईल आणि ज्यावेळी करंट फ्लो होईल त्याच वेळी एलईडी ग्लो होणार. सो फॉर थर्ड कंडिशन ऑल्सो देयर इज अ फ्लो ऑफ करंट इन दॅट सर्किट and that's why the output LED again will glow. That means it is in on state. LED पुन्हा ऑन स्टेट मध्ये. आता लास्ट कंडिशन बघा, दोन्ही स्विचेस आपल्याला 1-1 करायचे आहेत. लुक हियर, दोन्ही स्विचेस 1-1 पॉइंटला कनेक्ट केले तर काय होईल, again the connection will be break because of SPDT switch. कनेक्शन काय झालं, ब्रेक झालं. ब्रेक झालं याचा अर्थ काय, याच्यातून करंट फ्लो होणार नाही. बघा इकडून करंट आला या पॉइंटला जाईल, इथं पॉइंट ओपन आहे. ओके, इकडून जरी करंट आला तरी या पॉइंटला तो ओपन आहे, दोन्ही साइडला ओपन सर्किट झाला बरोबर ना, आणि त्यामुळे याच्यातून करंट फ्लो होणार नाही. सो एलईडी शुड बी इन अगेन ऑफ स्टेट. पुन्हा एलईडी कुठल्या स्टेट मध्ये असेल बघा, ऑफ स्टेट मध्ये असेल. एलईडी should not be glow when we can provide this switch in 1-1. Is it clear? समजलंय? याच्यामध्ये दोन पॉइंट्स आहेत, 0-0 चा पॉइंट आणि 1-1 चा पॉइंट. याचा एसपीडीटी काय सांगितलं मी, एसपीडीटी मध्ये जिथं 1-1 आहे ते इंटरनली पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ बॅटरीला कनेक्टेड असतं आणि जिथं 0-0 आहे ते इंटरनली निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ बॅटरीला काय असतं, कनेक्ट असतं, म्हणजे ग्राउंडेड असतं. सो हा ग्राउंडेड आहे म्हणून याच्या कंडिशन 0-0 आणि हा पॉझिटिव्ह व्होल्टेजला कनेक्टेड आहे म्हणून याच्या कंडिशन्स काय 1-1. आणि हे दोन स्विच आहेत, स्विच ए आणि स्विच बी, आणि हे फक्त काय होत असतात, एकमेकाशी कनेक्ट होत असतात आणि म्हणून त्याचं नाव काय, सिंगल पोल डबल पोल. ओके, म्हणून त्याचं नाव काय आहे, सिंगल पोल डबल पोल. इज इट क्लियर? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? एनी डाउट इज हियर इन XOR gate logic circuit? So you should draw their same truth table. जे आता मी इथं ड्रॉ केले तेच ट्रूथ टेबल तुम्हाला ड्रॉ करायचं या सर्किट साठी. हे लक्षात ठेवा, आपण इथं ओपन आणि क्लोज कंडिशन्स लिहिलेल्या नाही आहेत. ओके, जसं आपण मागच्या गेट्सला जे प्रीवियस गेट्स आपण बघितले त्याच्यामध्ये आपण ओपन आणि क्लोज कंडिशन्स लिहिल्या होत्या स्विचला, पण इथं एसपीडीटी स्विच यूज केल्यामुळं आपण इथं कंडिशन्स काय लिहिल्या आहेत, 0 आणि 1 मध्ये लिहिले. फक्त 0 म्हणजे काय लक्षात ठेवा, ग्राउंड पोझिशन ऑफ दॅट एसपीडीटी and 1 means what, the high position or we can say positive potential ला काय असतं, बॅटरीचा तो कनेक्टेड असतो एसपीडीटी. ओके, ते जे काही दोन पॉइंट्स आहेत, 1 म्हणजे काय, ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल ला काय असतात, कनेक्टेड असतात, म्हणजे ते हाय असतात लॉजिक मध्ये. आपण लॉजिक मध्ये काय म्हणू, ते हाय असतात. इज इट क्लियर टू ऑल ऑफ यू? ऑल ऑफ यू अंडरस्टूड दी ओव्हरऑल कन्सेप्ट ऑफ XOR गेट? XOR गेटचा कन्सेप्ट कळला? अजून याची लॉजिकल डायग्राम आपण ड्रॉ करणार आहोत. इथपर्यंत समजले? दिस पार्ट इज क्लियर टू ऑल ऑफ यू? ओके, सो नाउ वी आर गोइंग टू ड्रॉ हियर द लॉजिकल डायग्राम ऑफ XOR गेट. क्लियर? हाउ टू ड्रॉ द लॉजिकल डायग्राम ऑफ XOR गेट using the simplified equation. Simplified equation काय XOR गेटचं, y is equal to a complement into b plus a into b complement. हे
सिम्प्लिफाईड इक्वेशन आहे आणि ह्या इक्वेशनचा म्हणजे ते बुलियन इक्वेशन आहे. सो युजिंग दिस बुलियन इक्वेशन वी आर नाउ गोइंग टू ड्रॉ हियर द लॉजिकल डायग्राम. ओके, आता लॉजिकल डायग्राम जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की या बुलियन इक्वेशन मध्ये पॅरामीटर्स किती आहेत ते पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. व्हॉट आय सेड, whenever we can draw here logical diagram, first we should find out the parameters given in that Boolean equation. So tell me how many parameters are there? Input parameters. किती input parameters आहेत? Tell me fast. How many input parameters are there? Very good, Sakshi. There are two input parameters. Which are they? Which are they? कुठले आहेत ते? A and B. Very good. So A and B, these are two input parameters given in this Boolean equation. So that is the first thing. So whenever we can draw the logical diagram, ज्यावेळी आपण लॉजिकल डायग्राम ड्रॉ करणार युजिंग बुलियन एक्सप्रेशन, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय बोर्ड एक्झामला बुलियन इक्वेशन गिवन असतं आणि बुलियन इक्वेशन वरून आपल्याला लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायची असते. ओके, ती कशी करायची असते त्याचं काही कन्सेप्ट आपण पुढे जाऊन बघणार आहोत इन डिटेल्स मध्ये. पण इथं आपल्याला एक्सऑर गेट साठी तशीच एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. म्हणून मी इथं सांगतोय ज्यावेळी आपण लॉजिकल डायग्राम ड्रॉ करणार त्यावेळी पहिली महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये इनपुट पॅरामीटर्स किती आहेत ते फाइंड आउट करायचं. इथं फक्त दोनच आहेत, ए आणि बी. त्यानंतर नेक्स्ट थिंग त्याच्यामध्ये अँडिंग आहे की ऑरिंग आहे हे आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. दुसरी टर्म काय आहे की अँडिंग फंक्शन आहे, नॉट फंक्शन आहे की ऑरिंग फंक्शन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता बघा त्या पहिल्या पार्ट मध्ये ए कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे इथं आपल्याला काय यूज करायचं आहे, नॉट गेट यूज करायचं आहे. लक्षात येतं का, इथं ए कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे ह्या इनपुट साठी आपल्याला काय करायचं आहे, नॉट गेट यूज करायचं. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट इंटू बी आहे. व्हॉट आय सेड, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी आहे म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे आणि मल्टिप्लिकेशन कशावर करायचं आहे, बी बरोबर. म्हणजे इथं कुठलं गेट यूज करणार, अँड गेट. बिकॉज वी नो दॅट व्हेनेवर देयर इज अ इनपुट मल्टिप्लिकेशन वी कॅन यूज द अँड गेट. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी मल्टिप्लिकेशन असणार आहे त्यावेळी अँड गेट यूज करायचा आहे, ज्यावेळी ऍडिशन असणार आहे त्यावेळी ऑर गेट यूज करायचा आहे, ज्यावेळी कॉम्प्लिमेंट असणार आहे त्यावेळी नॉट गेट यूज करायचं आहे आणि ज्यावेळी ऍडिशनचा कॉम्प्लिमेंट असेल त्यावेळी नॉर गेट. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. व्हॉट आय सेड, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. फॉर एक्झाम्पल असं असेल ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. सो इथं कुठला गेट यूज करणार लॉजिकल डायग्राम मध्ये, तर नॉर गेट यूज करणार. आता फॉर एक्झाम्पल ए इंटू बी कॉम्प्लिमेंट असेल तर इथं कुठला यूज करणार गेट, तर इथं तुम्ही डायरेक्टली नॅन्ड गेट यूज करू शकता. लक्षात आलं का, किंवा अँड गेट ड्रॉ करून पुढे नॉट गेट ड्रॉ करू शकता. दोन्ही पॉसिबल आहे. यू कॅन ड्रॉ हियर अँड गेट and in front of AND gate you can draw their NOT gate, or simply you can draw their bubble and AND gate, that means NAND gate. एक तर either तुम्ही NAND gate ड्रॉ करा किंवा AND gate ड्रॉ करून त्याच्या पुढे NOT gate ड्रॉ करा. आता तुम्ही म्हणाल सर कसं, so here this A into B complement we can show like this also using this figure, that means NAND gate. आपण डायरेक्टली तर NAND gate यूज करून सुद्धा हे डिफाइन करू शकतो. लॉजिकल डायग्राम मध्ये a into b कॉम्प्लिमेंट इथं आउटपुट काय भेटेल, a into b कॉम्प्लिमेंट भेटेल. अदरवाइज यू कॅन यूज हियर अँड गेट a and b. सो अँड गेट चा आउटपुट काय असेल, a into b असेल and in front of that we can draw there another NOT gate and here you are getting output a into b complement. So both are correct. ओके, फक्त ज्यावेळी तुम्ही असं सर्किट ड्रॉ करता कॉम्प्लेक्सिटी विल बी इन्क्रीज कारण याच्यामध्ये दोन गेट आले. कुठले कुठले, नॉट गेट आणि अँड गेट आले. आन्सर इज करेक्ट, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. पण याच्यामध्ये सर्किटची कॉम्प्लेक्सिटी काय झाली, इन्क्रीज झाली. सर्किट इज मोर कॉम्प्लेक्स. सो व्हेनेवर यू कॅन यूज मॅक्सिमम नंबर ऑफ गेट्स दिस सर्किट और लॉजिकल डायग्राम बिकम्स कॉम्प्लेक्स. रिमेंबर ते लक्षात ठेवा. फक्त ज्यावेळी तुम्ही मोर गेट यूज करता त्यावेळी काय होतं की त्या लॉजिकल डायग्रामची कॉम्प्लेक्सिटी काय होते, इन्क्रीज होते. ते सर्किट कॉम्प्लेक्स होतं. ओके, आणि आपल्याला सर्किट कॉम्प्लेक्स करायचं नाही, ते सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजे छोट्याशा डायग्राम मध्ये ते बसवायचं आहे. म्हणजे इथं आपण हे सर्किट ड्रॉ करायच्या ऐवजी आपण हे नॅन्ड गेटचं सर्किट ड्रॉ करणार. हे लक्षात घ्या, म्हणजे नॅन्ड गेटचं लॉजिक ड्रॉ करणार. ओके, नॅन्ड गेटचा लॉजिकल सिम्बॉल आपण इथं ड्रॉ करणार. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? सो दॅट्स व्हाय द कॉम्प्लेक्सिटी विल बी रिड्यूस्ड. आणि इथं काय झालं, कॉम्प्लेक्सिटी काय होते, रिड्यूस होते.
Okay, so whenever, always remember that whenever we can draw here logical diagram, so you should reduce the complexity of that logical diagram. मी आता सांगितलं की ज्यावेळी A into B कॉम्प्लिमेंट असतं त्यावेळी तुम्ही असंही सर्किट ड्रॉ करू शकता किंवा असंही सर्किट ड्रॉ करू शकता, दोन्ही करेक्ट आहेत. पण ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त कुठे आहे, कुठलं सर्किट मोर कॉम्प्लेक्स आहे तर हे सेकंड वन, ज्याच्यामध्ये आपण अँड गेट आणि नॉट गेट यूज केले, दोन गेट्स यूज केले, त्यामुळे हे कॉम्प्लेक्स झालं. आणि इथं फक्त आपण नॅन्ड गेटच यूज केलं, त्यामुळे याची कॉम्प्लेक्सिटी काय आहे, कमी आहे. लक्षात येतं का मी काय सांगतो? सो जिथं कॉम्प्लेक्सिटी कमी आहे ते नेटवर्क सगळ्यात काय असतं, चांगलं असतं किंवा ते सिम्प्लिफाईड नेटवर्क असतं. लक्षात घ्या, जेवढे नंबर ऑफ गेट्स वाढतील तेवढा करंट लॉस इन्क्रीज होईल. ओके, जर आपण प्रॅक्टिकली विचार केला, because this gate consists what the number of transistor and resistor, so whenever you can increase the gate number, if practically we can say, whenever you can design these things practically, okay, then what happen, the current loss will be increases, voltage drop will be increases, and that's why output accuracy will be reduced. त्यामुळे आउटपुटची अॅक्युरसी काय होते, रिड्यूस होते. या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत पाहून. ओके, त्या आपण प्रॅक्टिकलला क्लिअर करून घेणार आहोत. पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही लॉजिकल डायग्राम ड्रॉ करणार त्यावेळी आपण अशी ड्रॉ करू शकतो किंवा अशी ड्रॉ करू शकतो. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की त्या सर्किटची कॉम्प्लेक्सिटी काय झाली पाहिजे, रिड्यूस झाली पाहिजे. सर्किट आपल्याला जास्त कॉम्प्लेक्स बनवायचं नाही आहे. ऑल ऑफ अंडरस्टूड? नाउ अगेन वी फोकस ऑन this equation y is equals to a complement into b plus a into b complement. So look at here, in this equation there we can use two AND gates. इथं आपल्याला दोन AND gates यूज करायचे आहेत, इथं आणि इथं. आणि त्यानंतर हे दोन्ही ऍड करण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, OR गेट यूज करायचं आहे. बघा मी लिहितो, हे a into b फंक्शन आहे म्हणजे इथं AND गेट यूज करायचं आहे प्लस AND गेट म्हणजे काय आहे, हे OR गेट. आणि या कॉम्प्लिमेंट साठी आपण काय यूज करणार आहोत, नॉट गेट यूज करणार आहोत. हे लक्षात ठेवा. सो व्हेनेवर देयर इज अ कॉम्प्लिमेंट वी कॅन यूज द नॉट गेट, whenever there is a multiplication we can use the AND gate, and whenever there is a addition we can use the OR gate. Okay, now look at how to draw the logical diagram. आता logical diagram कशी draw करतात मी दाखवतो. So I can write a logical diagram of this equation, or we can say the logical diagram of XOR gate. So first I can draw here two lines, two vertical lines, and these two lines shows the input A and B. ओके, त्या दोन्ही लाईन्स मी वर्टिकल ड्रॉ केलेल्या आहेत आणि ह्या काय शो करतात, तर इनपुट शो करतात. आणि या दोन्ही लाईन्स कशाने कनेक्टेड असतात, तर +5 व्होल्ट ची कनेक्टेड असतात. हे लक्षात ठेवा. दिस टू लाईन्स आर कनेक्टेड विथ व्हॉट, +5 व्होल्ट बॅटरी सप्लाय. ओके, सो आता आपण असं अज्युम करूया की हा A आणि B या दोन ज्या वर्टिकल लाईन्स आहेत त्या +5 व्होल्ट ची कनेक्टेड आहेत. आता म्हणजे लॉजिक 1 ची कनेक्टेड आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, A चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. सो A चा कॉम्प्लिमेंट घेण्यासाठी मी इथून एक कनेक्शन घेतलं, फ्रॉम A वर्टिकल लाईन पासून एक कनेक्शन घेतलं आणि तिथं मी नॉट गेट कनेक्ट केलं. बघा तुम्ही काय म्हणतो, मी इथं नॉट गेट कनेक्ट केला आणि हा नॉट गेट च्या अक्रॉस मला आउटपुट भेटलं काय, A कॉम्प्लिमेंट. बघूया, A च्या वर्टिकल लाईनशी मी कनेक्शन घेतलं आणि इथून ते कनेक्शन या पहिल्या नॉट गेटला मी प्रोव्हाइड केलं. नॉट गेट 1 असं लिहितो मी, नॉट 1. ओके, नॉट गेट 1 आणि इथं मला काय भेटलं, A कॉम्प्लिमेंट. आता मला बघा A कॉम्प्लिमेंट इनटू B करायचं. A कॉम्प्लिमेंट इनटू B. सो B मधून मी एक कनेक्शन घेतलं आणि A कॉम्प्लिमेंट इनटू B केलं. म्हणजे तिथं मला काय करायचं आहे, which gate I am going to use here, AND गेट. कुठला गेट यूज करणार मी, AND गेट, कारण मल्टिप्लिकेशन करायचं मला कोणाचं, A चं आणि A कॉम्प्लिमेंटचं आणि B चं. बघूया, मी डायरेक्टली ही लाईन B शी कनेक्ट केली, डायरेक्टली लाईन B शी कनेक्ट केली म्हणजे हा B आहे. सो इनपुट ऑफ दिस AND गेट 1 मी केले तो AND गेट 1 आहे. या AND गेट 1 चं इनपुट B एक आहे आणि दुसरं इनपुट काय आहे, A कॉम्प्लिमेंट आहे. सो व्हाट शुड बी द आउटपुट हियर, output is A complement into B. Output of this AND gate we are getting A complement into B. कारण आपल्याला माहित आहे AND गेट मध्ये काय होतं, सिम्पली मल्टिप्लिकेशन होतं. ओके, नाउ नेक्स्ट थिंग, आता पुढे काय करायचं बघा आपल्याला, हे प्लस आपण नंतर विचारात घेऊया. आणखी आपल्याला AND गेट ड्रॉ करायचा आहे विथ युजिंग दिस टू इनपुट A into B कॉम्प्लिमेंट. आता इथे B चा कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे आपण इथं काय यूज करणार, B साठी नॉट गेट यूज करणार.
बी चा कॉम्प्लिमेंट घेण्यासाठी आपण काय करतो, बी साठी नॉट गेट यूज करतो. लुक हियर, सो आय कॅन राइट हियर अगेन गिव कनेक्शन फ्रॉम बी अँड हियर आय कॅन ड्रॉ दी नॉट गेट. इथं मी नॉट गेट ड्रॉ केला, तो नॉट गेट 2 आहे. ओके, नॉट गेट 2 ड्रॉ केला आणि हा बी मधून घेतलाय, सो याच्या आउटपुटला मला काय भेटेल, बी कॉम्प्लिमेंट. सो आय एम गेटिंग हियर and the output of this not get B complement because input is B. हे लक्षात घ्या, इनपुट B आहे म्हणून इथं कॉम्प्लिमेंट मिळाला, B कॉम्प्लिमेंट. इथं इनपुट काय होतं, या नॉट गेटचं A होतं म्हणून आपल्याला इथं काय भेटला, A कॉम्प्लिमेंट भेटला. सेकंड बघा, A into B कॉम्प्लिमेंट करायचं म्हणजे A आपल्याला ऍज इट इज घ्यायचं आहे आणि B कॉम्प्लिमेंट घ्यायचं. सो A मी ऍज इट इज घेतला इथून. ओके, A इथं ऍज इट इज घेतला आणि हा A जो आहे तो कनेक्ट केला मी कशाशी, AND गेट. So I am going to connect this A with AND gate, second AND gate, second input. Second AND gate से भी क्या connect किया, second input connected. So AND 2 I can write. So B complement A is there and what happen, A into B complement. So what should be the output here, A into B complement. बघा, एक इनपुट या AND गेट 2 चं B कॉम्प्लिमेंट आहे आणि एक इनपुट काय आहे, A आहे. तो ह्या AND गेट 2 चा आउटपुट काय असणार आहे, त्या दोन्ही इनपुटची मल्टिप्लिकेशन. इनपुट काय आहे, B कॉम्प्लिमेंट आणि A आहे. सो याचं मल्टिप्लिकेशन काय होईल, A into B कॉम्प्लिमेंट. इज इट क्लियर? नाउ द लास्ट थिंग, शेवटची गोष्ट आहे बघा आता इथं, ह्या दोन्ही AND गेटचं आपल्याला ऑरिंग करायचं. म्हणजे हे काय, जे दोन इनपुट्स आहेत, एकाचे दोन इनपुट्स आपल्याला कुठे प्रोव्हाइड करायचे आहेत, वी शुड प्रोव्हाइड दिस टू इनपुट्स टू OR गेट. आता इथं मी OR गेट कनेक्ट करणार, सो आय एम गेटिंग दी ऍडिशन ऑफ दिस टू इनपुट. या जर इनपुटची मला ऍडिशन हवी असेल तर मी तिथं काय कनेक्ट केलं, OR गेट कनेक्ट केलं. सो दिस इज OR गेट 1. सो व्हाट शुड बी द आउटपुट हियर, y is equal to A complement into B plus A into B complement. सो इथं जे काय आपल्याला आउटपुट भेटेल ते काय असणार आहे, y is equal to A complement into B plus A into B complement. So this is the logic diagram for XOR gate, or we can say for this Boolean equation. हे काय जे मी इथं Boolean equation लिहिलंय XOR gate चं, त्या Boolean equation साठी काय आहे, लॉजिकल डायग्राम आहे, हे लक्षात ठेवा. So this is logical diagram for this Boolean equation. Is it clear to all of you how to draw the logical diagram? ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलंय? काय डाऊट आहे याच्यामध्ये? व्हेरी गुड आदित्य, व्हेरी गुड साक्षी. इफ एनी डाऊट, व्हेरी गुड प्रतीक्षा. सो ऑल ऑफ यू क्लिअर हाऊ टू ड्रॉ द लॉजिकल डायग्राम. इथून पुढे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायचे आहेत, हे लक्षात घ्या. बुलियन एक्सप्रेशन गिवन असणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला लॉजिकल डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत. And this part also important for JEE point of view. So JEE साठी पण हे महत्त्वाचं आहे बाळांनो, कारण फिजिक्स मध्ये जो सेमीकंडक्टर डिव्हाइसेस हा टॉपिक आहे 12th मध्ये. ओके, सो त्याच्यामध्ये शेवटचा पॉइंट आहे लॉजिक गेट्स, बरोबर ना. आणि बोर्डच्या सिलेबस नुसार फक्त लॉजिक गेट्स आहेत, पण जेईच्या सिलेबस नुसार तुम्हाला अशा लॉजिकल डायग्राम्स आणि बुलियन एक्सप्रेशन्स तुम्हाला तिथं लिहिता आले पाहिजेत, किंवा लॉजिकल डायग्रामचा आउटपुट काय असेल असं विचारतात इन टर्म्स ऑफ बुलियन इक्वेशन. So that type of question asked in JEE exam. हे लक्षात घ्या, जेईच्या एक्झाम मध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे हे तुम्हाला तिथं सुद्धा लागेल. ओके, इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू? एनी डाउट इज हियर हाऊ टू ड्रॉ लॉजिकल डायग्राम? इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू? Now I'm drawing here one diagram and tell me the Boolean equation for that diagram. It is not related with XOR gate. Now XOR gate is over. XOR gate आपला कंप्लीट झाला इथं त्या डायग्राम नंतर. पण आता मी इथं लॉजिकल डायग्राम ड्रॉ करतो आणि त्या लॉजिकल डायग्रामचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, बुलियन इक्वेशन मला पटकन सांगायचं आहे. ओके, कॉम्प्लिमेंट साठी काय करा, तर A डॅश जो असतो, A डॅश किंवा A चा अपोस्ट्रोफी म्हणतो आपण, तर तो यूज करा कॉम्प्लिमेंट साठी. ओके, आता म्हणजे हा माझा A कॉम्प्लिमेंट मला मेसेज करता. इथे क्लिअर? आता मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतो, त्याचं मला लॉजिकल डायग्राम करून मला बुलियन इक्वेशन काय असेल ते सांग.
कारण मी बुलियन इक्वेशन दिलं तर तुम्ही मला लॉजिकल डायग्राम ड्रॉ करून दाखवू नाही शकत, नाहीतर मला व्हॉट्सअपवर सेंड करावं लागेल तुम्हाला. पण इथं मी आता सध्या लॉजिकल डायग्राम ड्रॉ करतो आणि युजिंग दिस लॉजिकल डायग्राम देयर मी गिव बुलियन इक्वेशन. So look here, this is input A and B. So for this input I am drawing here two vertical lines. Okay, tell me output. What is the output? Fast. Tell me output of this logical diagram. Y. What is Y here? So this type of question asked in JEE exam also. So that is very important. Remember that. Board is clear to everybody? Board is clear to everybody? Diagram is clear? Diagram is clear to all of you? What I said, for complement you can use just A dash, B dash, like that. And tell me the answer fast. Otherwise you will check answer. If you done, then send me message and then I will give your answer for this logical diagram. All of you done? All of you done or not? Please send me message. Done. Very good, Saurabh. Okay. Anything else? आणि कोणा झाले का? बघा इकडे लक्ष द्या. So look here. It is very simple. So first thing, what is the first thing? I am connecting here first NOT gate. So look here, there are two NOT gates. Very good, Sakshi. Again check your answer. Last answer ला आपण इथं NAND gate यूज केलाय. So overall complement येणार. Sakshi, answer शेवटचा तुम्ही using AND gate calculate केला. ओके, पण इथं मी NAND gate ड्रॉ केलाय. याचा अर्थ ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट येणार आहे. तुमचा आन्सर बरोबर आहे तिथपर्यंत, पण त्याचा ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट घ्यायचा. ओके, सो लुक हियर. हियर A is provided to this NOT gate. So इथं A या NOT gate चा इनपुट काय आहे? A आहे. So what is the output of this NOT gate? A complement. Again there is another NOT gate and this NOT gate input is B. So what is the output? B complement is here. So look here. So this is the NOT gate output, A complement and B complement. And this output is provided to this first AND gate. जिथे AND gate आहे त्याला हे दोन output provide केले as an input. So what should be the output here? A complement into B complement. What should be the answer? A complement into B complement. हे लक्षात घ्या. हे ANDing आहे. ओके, सो फक्त आपल्याला जे काही इनपुट्स आहेत त्याचं फक्त मल्टिप्लिकेशन घ्यायचं. AND गेट म्हणजे काय? इनपुटचं मल्टिप्लिकेशन, एवढं लक्षात ठेवा. नॉट गेट म्हणजे काय? इनपुटचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं. ओके, त्यानंतर NAND गेट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट. नॉर गेट म्हणजे काय? ऍडिशन ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट. ऑर गेट म्हणजे काय? तर फक्त ऍडिशन ऑफ इनपुट्स. एक्सऑर गेट म्हणजे काय? A XOR B करायचं. ते मी पुढे जाऊन सांगेन. तिथे डायरेक्टली आपण A XOR ड्रॉ केलं तरी चालेल. ओके, so that is the output of this AND gate, A complement into B complement. Look at here. Again I will explain. This A is connected to this NOT gate as an input. So what should be the output there? A complement. This B is connected to this second NOT gate. What should be the output there? B complement. And this A complement and B complement provided as an input to this AND gate.
and we are getting the output A complement into B complement of this AND gate. AND gate means what? Simply multiplication of inputs. काय सांगितलं मी? AND gate म्हणजेच काय? दोन्ही इनपुटची मल्टिप्लिकेशन आहे. तो A complement to B complement केलं की आपल्याला याचं आउटपुट भेटतं. सो A complement into B complement केलं. त्यानंतर इथं OR गेट आहे. इथं A as it is कनेक्ट केलाय, इथं B as it is कनेक्ट केलाय. So what is the output of this OR gate? So you can say here B plus A or A plus B. दोन्ही करेक्ट आहे. हे लक्षात घ्या. एक तर तुम्ही B plus A लिहा किंवा A plus B लिहा. दोन्ही करेक्ट आहे. Okay. So A complement into B complement, and what is the output of this OR gate? We are getting A plus B or B plus A. Then these two inputs are provided to NAND gate. हे कुठलं गेट आहे बाळो? NAND gate आहे. हे लक्षात घ्या. So this gate is NAND gate. And what should be the output of NAND gate? Multiplication of inputs and overall complement. What I said? Multiplication of input and overall complement. So that is the output of NAND gate. So look at here. I can write now multiplication of these two inputs, A into B. A complement into B complement. हे इनपुट आहे. पुन्हा हे मल्टिप्लाय करायचं आपल्याला कशाशी? A plus B शी. So A plus B इथे लिहिलं मी ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये into A plus B, and there is a overall complement of this input, and that is the final output of this logic diagram. Is it clear? So y is equals to here. What is logical diagram? Y is equals to what is the Boolean equation? So in bracket, in first bracket, A complement into B complement into in second bracket A plus B overall complement. वर एक लाइन ड्रॉ केली मी की म्हणजे काय आहे? Overall complement of this inputs. Is it clear? So that is the output of this logical diagram. All of you understood? All of you understood? सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारले जातील बाळांनो, हे लक्षात घ्या. आणि जेई पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेई ला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारतात. सो ऑलवेज रिमेंबर दॅट व्हॉट यू शुड रिमेंबर. सो फर्स्ट थिंग, whenever there is an addition of input, you can use the simply OR gate. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. ज्यावेळी इनपुटची ऍडिशन करायची असणार A plus B असं असेल त्यावेळी OR गेट यूज करायचं. A कॉम्प्लिमेंट किंवा B कॉम्प्लिमेंट असं असेल, then you can use their NOT gate. Remember that. Parameter, input parameter कुठलाही असू दे, there is a no matter, you can use their any input parameter. Remember that. And in your exam any parameter will be asked. ABC च्या ऐवजी XYZ पण असेल, हे लक्षात घ्या. Except ABCD there is a XYZ also. Okay, so parameter input चा कुठलाही असेल, nothing matter. आउटपुटचा पॅरामीटर कुठलाही असेल, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, whenever there is a OR gate in this logical diagram and Boolean equation, always remember that whenever addition is there of input, you can use their OR gate. ज्यावेळी इनपुटची ऍडिशन असेल त्यावेळी OR gate यूज करायचं. ज्यावेळी इनपुटची मल्टिप्लिकेशन असेल, whenever there is a multiplication of input, you can use their AND gate. कुठलं गेट यूज करायचं? सिम्पली AND gate यूज करायचं. Whenever the complement of input, you can use their NOT gate. ज्यावेळी इनपुटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा असेल त्यावेळी NOT gate यूज करायचं. फॉर एक्झाम्पल A कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, so you can take the NOT gate. Okay. Then whenever there is a multiplication and overall complement, then you can use their NAND gate. काय म्हटलं मी? ज्यावेळी मल्टिप्लिकेशन असेल आणि ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट असेल त्यावेळी तुम्हाला कुठला गेट यूज करायचा आहे? NAND गेट यूज करायचा आहे. आणि ज्यावेळी ऍडिशन आणि ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट असेल त्यावेळी कुठला गेट यूज करायचा आहे? NOR गेट यूज करायचं. What I said, addition and overall complement whenever it is there, you can use the NOR gate. And when XOR function is there, that means A XOR B. Okay, प्लस साइन आणि सर्कल असेल त्याच्या अराउंड म्हणजे XOR फंक्शनिंग असेल त्यावेळी तुम्हाला कुठला गेट यूज करायचा आहे? XOR गेट. ते आपण इन डिटेल्स at the end of this topic बघणार आहोत, पण आतापर्यंत तेवढं लक्षात ठेवा. Okay, all of you understood this part? Any doubt is here? So remaining part we will discuss in next lecture.